राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा सन 2024-25 नवोपक्रम गट प्राथमिक शिक्षक गट शैक्षणिक उपक्रमाचे नाव चला मुलांना लैंगिक सक्षम बनवूया लढा बालकांच्या हक्काचा। नवोपक्रम सादर करते श्री तय्यब साहेबलाल शेख। विषय शिक्षक जिल्हा परिषद प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळा वरुडबिबी तालुका उमरखेड जिल्हा यवतमाळ। दिवस तुझे हे फुलायचे झोपाळ्या वाचून झुलायचे या कवितेच्या बोलाप्रमाणेच शाळकरी मुलांचे जीवन हे फुलायचे आणि झुलायचे असते। परंतु आजच्या काळात बालकांचे जीवन हे सुरक्षित राहिलेले नाही। शाळा ज्ञानदानाचे कार्य करते, मुलांचे उज्ज्वल भविष्य घडवते, एक आदर्श नागरिक घडवते। शाळा या ज्ञान मंदिर म्हणून ओळखल्या जातात। या शाळा सुद्धा आता मुलांसाठी सुरक्षित राहिलेल्या नाहीत। याचेच एक ज्वलंत उदाहरण म्हणजे ठाणे जिल्ह्यातील बदलापूर या शहरातील नामांकित शाळेत वय 4 आणि 6 वर्षाच्या चिमुकल्या मुलींवर अत्याचाराची घडलेली घटना। ही घटना लज्जास्पद आहे, काळीमा फासणारी आहे, शाळेची प्रतिमा मलिन करणारी आहे। विद्यार्थ्याचं आणि पालकांचे शाळेवरील विश्वास कमी करणारी आहे। शाळेतच नाही तर समाजामध्ये अशा घटना घडूच नये म्हणून काय प्रयत्न करता येतील? विद्यार्थ्यांसाठी कोणती दक्षता बाळगता येईल? त्यांना कशा प्रकारचे प्रशिक्षण देता येईल? विद्यार्थी स्वतःचे संरक्षण कसे करतील? यासारख्या असंख्य प्रश्नांची उत्तरे या नवोपक्रमातून मिळतील याचा मला विश्वास आहे। आज या नवोपक्रम स्पर्धेच्या निमित्तानं सादर करत असलेला हा नवोपक्रम सर्व शाळा, शिक्षक व पालक यांच्यासाठी दिशादर्शक व उपयुक्त आहे। विद्यार्थ्यांना त्यांच्या स्वतःच्या शरीराची व त्यावर होणाऱ्या अत्याचाराची ओळख तो सहज करून त्या अत्याचाराला विरोधही करू शकतो। स्वरक्षणासाठी समोरच्यांशी 2 हातही करू शकतो। आत्मविश्वासानं व सौधैर्यानं बहारलेला हा विद्यार्थी स्वतःवर झालेल्या अन्यायाला वाचाही फोडू शकतो व न्यायही मागू शकतो। स्वतःवर लैंगिक शोषण होऊ नये म्हणून सक्षम बनवणाऱ्या या नवोपक्रमाचा प्रवास आणि त्याची यशस्वीता या निमित्तानं मांडण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे। सध्या सामाजिक स्थितीत बालकांचे जीवन लैंगिकतेच्या दृष्टिकोनातून सुरक्षित नाही। बाल अत्याचार व लैंगिक शोषण यामध्ये दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे। बाल लैंगिक शोषण ही एक अत्यंत गंभीर सामाजिक समस्या आहे जी जगभरातील अनेक मुलांना प्रभावित करते। हे शोषण केवळ शारीरिकच नसून मानसिकदृष्ट्याही मुलांवर खूप परिणाम करत असते। जागतिक आरोग्य संघटनेनुसार जगातील सर्वात जास्त लैंगिक शोषित मुलांची संख्या भारतात आहे आणि हे लैंगिक शोषण 10 ते 15 वर्ष वयोगटातील मुलांसोबत सर्वाधिक होते। बाल लैंगिक शोषण शक्यतो ओळखीतील व्यक्तीकडूनच होते। भीतीमुळे पीडित बालक अत्याचाराबद्दल कोणासही सांगण्यास घाबरतो, त्यामुळे बरेच अत्याचार उघडकीस येतही नाहीत। असे गुन्हे मागासलेल्या भागात अधिक प्रमाणात होताना दिसतात। विदर्भातील लोक शेतीवरच अवलंबून आहेत। दिवसभर शेतात कष्टाची कामं करून थकल्यामुळं संध्याकाळी लवकर झोपी जातात, त्यामुळं यांचे मुलाकडे लक्ष कमी प्रमाणात असते। बाल लैंगिक शोषणाबाबतीत हे लोक अज्ञानी आहेत। ही बाब गंभीर असून देखील शाळा स्तरावर विद्यार्थ्यांमध्ये या बाबतीत जाणीव जागृती किंवा त्यासाठी सामाजिक शाळाही प्रयत्नांचे जीवन दिसत लैंगिकतेच्या दृष्टिकोनातून सुरक्षित नाही। बाल अत्याचार व लैंगिक शोषण या सर्व बाब दिवसेंदिवस वाढत चालली आहे। शाळा स्तरावर लैंगिक शोषणामध्ये ही एक अत्यंत गंभीर जाणीव सामाजिक समस्या आहे जी जगभरातील अनेक मुलांना प्रभावित करते। शाळा प्रयत्न केवळ दिसत शारीरिकच नसून
मानसिक दृष्ट्या सर्वांगीण विकासासाठी या विषयावर खुलेपणाने चर्चा करून संघटनेनुसार जगातील सर्व मार्गदर्शन देऊन आपण मुलांना सुरक्षित भारतात आणि स्वातंत्र्य आणि जीवन लैंगिक शोषण मदत 10 ते 15 वर्ष वयोगटातील मुलांसाठी सर्वाधिक होते. सर्व बाल लैंगिक शोषण शक्यतो ओळखीतील व्यक्तीकडूनच होते. भीतीमुळे पीडित बालक अत्याचाराबद्दल कोणासही सांगण्यास घाबरतो. त्यामुळे बरेच अत्याचार उघडकीस येतही नाहीत. असे गुन्हे मागासलेल्या भागात अधिक प्रमाणात होताना दिसतात. विदर्भातील लोक शेतीवरच अवलंबून आहेत. दिवसभर शेतात कष्टाची कामं करून थकल्यामुळं संध्याकाळी लवकर झोपी जातात. त्यामुळं यांचे मुलाकडे लक्ष कमी प्रमाणात असते. बाल लैंगिक शोषणाबाबतीत हे लोक अज्ञानी आहेत. ही सर्व बाब गंभीर असून देखील शाळा स्तरावर विद्यार्थ्यांमध्ये या बाबतीत जाणीव जागृती नाही किंवा त्यासाठी शाळाही प्रयत्न करताना दिसत नाही. मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी या विषयावर खुलेपणाने चर्चा करून आणि योग्य मार्गदर्शन देऊन आपण मुलांना सुरक्षित आणि स्वतंत्र जीवन जगण्यास मदत करू शकतो. प्रस्तुत नवक्रम निवडण्यासाठी ही सर्व कारणं कारणीभूत ठरली. समाजामध्ये लैंगिकतेबद्दलचे चुकीचे दृष्टिकोन, लैंगिक शोषणाचे सामान्यीकरण आणि गुन्हेगारांना प्रोत्साहन देणारे वातावरण यामुळं बाल लैंगिक शोषणाच्या प्रकरणामध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. या समस्येला आपल्या शाळेतील किंबहुना समाजातील मुले बळी पडू नये म्हणून काय उपाययोजना करता येतील? बालकांपेक्षा अधिक शक्तिशाली व्यक्ती जसे की नातेवाईक, शिक्षक किंवा इतर विश्वासार्ह व्यक्ती लहान मुलांवर अत्याचार करण्याची शक्यता अधिक असते. अशा वेळेस त्यांना विरोध कसा करायचा व त्या परिस्थितीतून आपली सुखरूप सुटका कशी करून घ्यावी हे मुलांना शिकवण्यासाठी. लहान मुलांना संरक्षण देण्याची व्यवस्था नसते. त्यांच्यावर लक्ष न देणे आणि त्यांना लैंगिक शोषणापासून बचाव करण्याचे योग्य शिक्षण न दिल्यामुळे ते लैंगिक शोषणास बळी पडतात. यातून त्यांची सुटका कशी करावी यासाठी लैंगिक शोषणास बळी पडलेल्या मुलांच्या मानसिक आरोग्यावर गंभीर परिणाम होतात. त्यांना चिंता, भीती, एकाकीपणा, नैराश्य आणि आत्महत्या असे विचार येऊ शकतात. त्यांना झालेल्या शारीरिक जखमा, संसर्ग आणि गर्भधारणा यासारख्या शारीरिक समस्या उद्भवू शकतात. अशा समस्या या बालजीवनात येऊ नये म्हणून बालकांना मानसिक व शारीरिक सदृढ बनण्यासाठी लैंगिक शोषणास बळी पडलेल्या मुलांचे सामाजिक संबंध बिघडतात आणि त्यांना लोकांवर विश्वास करणे कठीण जाते. त्यामुळे साहजिकच त्यांची शैक्षणिक प्रगती मंदावते आणि शाळेत त्यांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. यासारख्या असंख्य समस्या उद्भवू नये म्हणून प्रस्तुत नवक्रमाची गरज मला जाणवली. चला मुलांना लैंगिक सक्षम बनवूया, लढा बालकांच्या हक्कांचा. हा नवक्रम हाती घेत असताना या नवक्रमाला एक योग्य दिशा येण्यासाठी नवक्रमाची उद्दिष्ट ठरवण्यात आली. बालकांमध्ये बाल लैंगिक शोषणाविरुद्ध जागृती निर्माण करणे, विद्यार्थ्यांमध्ये स्वतःची जाणीव निर्माण करणे, विद्यार्थ्यांना स्वसंरक्षण करण्यास तत्पर करणे, विद्यार्थ्यांना सुदृढ शारीरिक व मानसिक आरोग्य बनविण्यास सक्षम करणं, विद्यार्थ्यांना आत्मनिर्भर व परिस्थितीला योग्य पद्धतीनं हाताळण्याचे कौशल्य विकसित करणं, विद्यार्थी आपल्या संपर्कात येणाऱ्या व्यक्तीपैकी आपल्यासाठी सुरक्षित व्यक्ती व असुरक्षित व्यक्ती कोणती हे ओळखण्यास सक्षम बनवणं, विद्यार्थ्यांना लैंगिक गुन्ह्यापासून बालकांचे संरक्षण कायदा 2012 पोक्सो याविषयी माहिती देणं हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून या नवोपक्रमाच्या कार्यासाठी सुरुवात करण्यात आली. ज्यावेळेस हा नवोपक्रम हाती घेतला त्यावेळेस त्या ठिकाणची पूर्वस्थिती ही वेगळीच काही होती.
यवतमाळ हा महाराष्ट्र राज्यातील विदर्भ विभागातील एक जिल्हा आहे। यवतमाळ हा लोकसंख्येनुसार विदर्भातील तिसरा मोठा जिल्हा आहे। गुन्हेगारीमध्ये जिल्ह्याचा तिसरा क्रमांक लागतो। जिल्ह्यात अनेक जातीचे व आदिवासी जमातीचे वास्तव्य आहे। जिल्ह्यात साक्षरता दर 80.7% इतका आहे। बाल लैंगिक शोषण ही एक अत्यंत गंभीर सामाजिक समस्या आहे। ही समस्या विविध कारणांनी उद्भवते। त्यापैकी एक महत्त्वाचे कारण म्हणजे कौटुंबिक रचना। कौटुंबिक रचना बाल लैंगिक शोषणासाठी सर्वात महत्त्वाच्या जोखीम घटकापैकी एक आहे। उमरखेड तालुका यवतमाळ जिल्ह्यातील एक प्रमुख शहर आहे। शेती हा प्रमुख व्यवसाय असल्यामुळे बहुतांश लोक शेती कामात दिवसभर गुंतलेले असतात। पालकांना मुलाकडे लक्ष देण्यासाठी वेळ नसतो। कुटुंबातील किंवा शेजारील व्यक्तींच्या भरवशावर आपली मुलं त्यांच्याकडे सोडून जातात। मुलाने दिवसभर काय केले, तो कोणाबरोबर होता, तो शाळेत गेला की नाही याची साधी चौकशीही यांच्याकडून केली जात नाही। मुलांच्या भविष्याचे सोडा पण त्यांच्या सुरक्षिततेचेही विचार पालक करत नाहीत। पालक जेव्हा कामावरून घरी येतात तेव्हा मुलं पालकांच्या मोबाईलचा मनोरंजनासाठी वापर करतात। मुलांची शाळेतील प्रगती ही समाधानकारक नाही। शिक्षणाबद्दल फारसे कुतूहलही त्यांच्यामध्ये नाही। ही मुले शाळेत येतात, मस्ती करतात, भेदभाव करतात, भांडणे करतात, यांच्यामध्ये एकी नाही, इतरांबद्दल आदर नाही, अशा मुलांची स्थिती आहे। या सर्व बाबतीत विचार घेऊन त्यांच्या पूर्ततेसाठी नवोपक्रमाची रचना करण्यात आली। बालकांना लैंगिक शोषणाविरुद्ध सक्षम बनवण्यासाठी सुरुवातीला एक कृतीचा नियोजन करण्यात आला। याच्यामध्ये सर्वप्रथम बाल लैंगिक शोषणाविरुद्ध विद्यार्थ्यांमध्ये जागृती निर्माण होण्यासाठी शाळेमध्ये तज्ञ शिक्षकांद्वारे बाल लैंगिक शोषणाविरुद्ध जागरूकता कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले। मुला मुलींना त्यांच्या शरीराची आणि लैंगिकतेची योग्य समज देण्यासाठी ही कार्यशाळा आयोजित केली। या कार्यशाळेमध्ये शारीरिक बदल, भावनिक बदल, सुरक्षितता आणि कायदेशीर हक्क यासारख्या विविध विषयावर मुलांशी चर्चा करून त्यांना त्याबद्दल सक्षम केले। त्यानंतर दुसरा कार्यक्रम घेण्यात आला की ज्यामध्ये विद्यार्थ्यांना आपल्या शरीराविषयी संपूर्ण माहिती होण्यासाठी स्वची ओळख या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले। यामध्ये विद्यार्थ्याला स्वतःच्या अवयवाबद्दल व त्याच्या सुरक्षतेबद्दल माहिती देण्यात आली। विद्यार्थ्यांना गुड टच आणि बॅड टच या संकल्पना लैंगिक शोषणापासून वाचवण्यासाठी खूप महत्त्वाच्या आहेत। या उपक्रमाचा उद्देश हा आहे की मुले कोणत्या स्पर्शाची अपेक्षा करू शकतात आणि कोणत्या स्पर्शाबद्दल त्यांनी मोठ्या माणसांना सांगावं हे समजणं, म्हणून गुड टच आणि बॅड टच कार्यक्रमाचे आयोजन केले। यामध्ये विद्यार्थ्यांना ॲनिमेशनच्या माध्यमातून गुड टच काय असतो, बॅड टच काय असतो याविषयी माहिती दिली, तसेच प्रात्यक्षिक करूनही त्यांना दाखविले। विद्यार्थ्यांच्या स्वसंरक्षणाच्या दृष्टिकोनातून बालकांना कराटे प्रशिक्षण ही काळाची गरज वाटली, म्हणून विद्यार्थ्यांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी व आपत्कालीन संकटातून सुरक्षित बाहेर काढण्यासाठी कराटे प्रशिक्षण देण्यात आले। हे प्रशिक्षण विद्यार्थ्यांना दर शनिवारी स्वसंरक्षणाचे धडे देण्यात आले। बालकांना कोणत्या व्यक्तीपासून धोका आहे हे ठरवणं कठीण आहे, कारण असे कोणतीही विशिष्ट प्रकारची व्यक्ती नसते जी नेहमीच बालकाला धोकादायक असतात। कोणतीही व्यक्ती, अगदी कुटुंबातील सदस्यही बालकांसाठी धोकादायक ठरू शकते। यासाठी बालकांना ओळख आपल्या नातेवाईकांची या उपक्रमाच्या माध्यमातून त्यांना नातेवाईकांची ओळख करून दिली। बाल लैंगिक शोषणाविरुद्ध विद्यार्थ्यांना तयार करत असताना त्यांना अचानक कोणत्या प्रसंगाला तोंड देता आलं पाहिजे, म्हणून विद्यार्थ्यांना विविध प्रसंगी कसे वागायचे याविषयीची प्रशिक्षण देण्यात आलं।
मुलं एखाद्या काठिण्य परिस्थितीमध्ये जर अडकले तर त्यांना काय करता येईल याविषयी माहिती करून दिली. डॉक्टर आपल्या शाळेत या उपक्रमांतर्गत बालकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. रोज 10 मिनिटे ध्यानासाठी, यातून विद्यार्थ्यांची मनशांती करण्यासाठी ध्यानधारणा हा प्रभावी साधनाचा वापर या ठिकाणी करण्यात आला. तसेच विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी, विद्यार्थ्यांचे मानसिक आरोग्य सुदृढ ठेवण्यासाठी योगा वर्गाचे आयोजन करण्यात आले. योगाच्या नियमित सरावाने विद्यार्थ्यांना आंतरिक शांती मिळते, चांगले आरोग्य आणि संतुलित स्वभाव प्राप्त होतो. परिणामी बालक नियमित शाळेत येण्यास प्रवृत्त होतं. त्यांच्यात आंतरिक अंतसंयम विकसित होतो. क्षुल्लक मुद्द्यावरून भांडण करण्यापासून परावृत्त करतात आणि शाळा आणि त्यांच्या क्रियाकलापामध्ये ते व्यस्त होतात. म्हणून दर शनिवारी योगा वर्गाचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांचं शारीरिक स्वास्थ्य सुदृढ राहावं म्हणून शारीरिक कसरत व झुंबाचे आयोजन करण्यात आले. आनंददायी शनिवार दप्तर विना शाळेच्या माध्यमातून हा उपक्रम घेण्यात आला. शाळेतील सर्वच विद्यार्थ्यांना यामध्ये सामील करून घेण्यात आले. शाळेत विद्यार्थ्यांसाठी शारीरिक कसरत आणि झुंबा डान्स हे एक उत्तम संयोजन करून दोन्ही शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्यासाठी त्यांना उपयुक्त होईल अशा गोष्टींचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलं. शाळेतील विद्यार्थ्यांना शारीरिक शिक्षणात विविध खेळामध्ये सहभागी होण्याची संधी मिळावी म्हणून शाळेमध्ये विद्यार्थ्यामध्ये खेळामुळे विद्यार्थ्यांच्या शारीरिक आणि मानसिक विकासाला मदत मिळवून देण्यासाठी शाळेमध्ये शारीरिक शिक्षणात विविध खेळाचे समावेशन केले. 3 पायाची शर्यत, लिंबू चमचा, बीच का बंदर, बाटली फोड गेम, कबड्डी इत्यादी विविध खेळाचे आयोजन करून विद्यार्थ्यांना शारीरिक सुदृढ बनवण्याचा प्रयत्न केला. गेल्या कित्येक दिवसापासून बाल लैंगिक शोषणाविरोधात विविध कार्यक्रमाचे आयोजन चालू होते. त्यामुळं विद्यार्थ्यांमध्ये जाणीव जागृती निर्माण झाली आणि साहजिकच विद्यार्थ्यांच्या समोर प्रश्नांचा डोंगर उभा राहिला. प्रत्येक प्रश्नांची उत्तरं विद्यार्थ्यांना देणे कठीण होते. म्हणून त्यांच्या प्रश्नांची योग्य उत्तरं विद्यार्थ्यांना प्राप्त व्हावी म्हणून बाल लैंगिक शोषणाविरोधात काम करणाऱ्या डॉक्टर बिजरू थंकांचन आणि डॉक्टर बेप्सी यांना शाळेत आमंत्रण केलं. प्रश्न विद्यार्थ्यांचे आणि उत्तर तज्ज्ञांची या संवादात्मक सत्रातून विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना वाट मोकळी करून दिली. गुड टच आणि बॅड टच याची उदाहरणं आणि स्पर्शाचा प्रकार समजावून सांगणारी शिक्षक निर्मित मार्गदर्शिका बनवण्यात आली. त्याच्याद्वारे विद्यार्थ्यांना गुड टच आणि बॅड टच यांचे ज्ञान देण्यात आले. हे साधन विद्यार्थ्याच्या शाळेपुरता मर्यादित न ठेवता ते सर्व शाळेला सोशल मीडियाद्वारे देण्यात आले. शाळेत विद्यार्थ्यांना त्यांच्या समस्या मांडण्यासाठी एक विश्वासार्ह यंत्रणा उभारणे गरजेचे होते. म्हणून जेणेकरून विद्यार्थ्यांच्या अडीअडचणी आमच्यापर्यंत याव्या यासाठी शाळेत तक्रार निवारण पेटीचे आयोजन करण्यात आलं. ही पेटी आठवड्यातून 2दा परिपाठाच्या वेळी उघडण्यात आली आणि विद्यार्थ्यांच्या शंकांचे निराकरण करण्यात आले. त्याचबरोबर विद्यार्थ्यांना चाइल्ड हेल्पलाईन आणि तक्रार नोंदणी केंद्राबद्दल माहिती देण्यात आली. बाल लैंगिक शोषणाविरुद्ध विद्यार्थ्यांमध्ये जागृती निर्माण होण्यासाठी शाळेमध्ये शिक्षकांद्वारे लैंगिक गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षण कायदा 2012 पोक्सो याविषयी माहिती देण्यात आली. वरील सर्व उपक्रम जुलै 2024 ते ऑक्टोबर 2024 पर्यंत राबवण्यात आले आणि हे उपक्रम राबवल्यानंतर बालकामध्ये लैंगिक शोषणाविषयी माहिती झाली. विद्यार्थ्यांमध्ये सोची जाणीव निर्माण झाली. विद्यार्थ्यांना सेफ टच व अनसेफ टच म्हणजे काय याविषयी माहिती झाली. विद्यार्थी स्वसंरक्षण करण्यास समर्थ झाले. विद्यार्थ्यांना सदृढ शारीरिक आरोग्य कसे ठेवायचे याची जाणीव झाली. विद्यार्थ्यांना सदृढ मानसिक आरोग्य ठेवण्यासंदर्भात सजग झाले. विद्यार्थ्यांना गुड टच बॅड टच याविषयी माहिती झाली.
विद्यार्थी विविध प्रकारची परिस्थिती सहज हाताळण्यास सक्षम झाले. विद्यार्थी लैंगिक शोषणाविरोधात विविध चर्चासत्रात सहभाग घेऊ लागला. विद्यार्थी आपल्या संपर्कात येणाऱ्या व्यक्तीपैकी आपल्यासाठी सुरक्षित व्यक्ती व असुरक्षित व्यक्ती कोणती हे ओळखू लागला. बाल लैंगिक अत्याचाराबद्दल विद्यार्थ्यांना माहिती झाली. विद्यार्थ्यांना लैंगिक अत्याचार प्रतिबंध कायदा पोक्सो याविषयी माहिती झाली. सदरील नवोपक्रमामुळे आमच्या शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये बाल लैंगिक शोषणाविरुद्ध जाणीव जागृती निर्माण झाली. हा नवोपक्रम सर्व स्तरातील सर्व शाळेतील विद्यार्थ्यांसाठी बाल लैंगिक शोषण विरुद्ध लढा देण्यास उपयुक्त आहे. इंटरनेटच्या युगात बालकांना सुरक्षित ठेवणे, त्यांचे योग्य संगोपन करणे आणि त्यांना लैंगिक सक्षम करणं ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. या नवोपक्रमातील सर्वच उपक्रम शाळा स्तरावर राबविल्यास विद्यार्थ्यांमध्ये बाल लैंगिक शोषण संदर्भात जाणीव जागृती निर्माण होऊन तो आपल्या हक्कांसाठी लढा देण्यास सक्षम बनणार आहे. चला तर मग बालकांवर लैंगिक अत्याचार होण्याआधीच त्याला लैंगिक सक्षम बनवूया. लढा बालकांच्या हक्कासाठी. यांनी चला मुलांना लैंगिक सक्षम बनवूया, लढा बालकांच्या हक्काचा या उपक्रमाचं आयोजन आमच्या शाळेत केलं होतं. इयत्ता पहिली ते विद्यार्थी अतिशय प्रभावीपणे छोट्या छोट्या कार्डच्या मदतीने, प्रोजेक्टरच्या मदतीने आणि इतर उपक्रमाच्या मदतीने मुलापर्यंत हा विषय अतिशय सोप्या भाषेत पोहोचवला. आणि त्यामुळे मुलांना गुड टच काय असतो, बॅड टच काय असतो, त्यांच्यासाठी सुरक्षित व्यक्ती कोण आहेत, त्यांच्या शरीरावर संपूर्णपणे अधिकार कोणाचा असतो आणि त्यांच्या अवयवांची ओळख अतिशय सोप्या पद्धतीने कार्डच्या माध्यमातून, प्रोजेक्टरच्या माध्यमातून त्यांना समजेल अशा भाषेमध्ये त्यांना करून दिली. त्यामुळे माझे नाव चंचल अवधूत मुटकोळे. मी इयत्ता 4थी मध्ये जिप्पथे शिकत आहे. शेख सर यांनी बाल लैंगिक शिक्षणाबद्दल खूप चांगली माहिती दिली. माझे नाव अथर्व शिवाजी मुटकोळे आहे. मी इयत्ता 3री शिकत आहे. शेख सर यांनी आम्हाला टीव्हीवर गुड टच आणि बॅड टच हे शिकवले. आम्हा सर्व मुलांना ते समजले. मी दिगंबर बालगिरगिरी, सहाय्यक शिक्षक, जिल्हा परिषद शाळा वरुड बिबी यांच्या सन्माननीय श्री शेख सर यांनी शाळेमध्ये आज काळाची गरज असताना हे असा उपक्रम हाती घेऊन त्यांनी अतिशय यशस्वीरित्या, अतिशय छान पद्धतीनं वेगवेगळ्या उपक्रमाद्वारे वेगवेगळे साहित्य करून, चित्राच्याद्वारे, प्रोजेक्टरद्वारे आणि प्रत्यक्ष कृती, कराटे अशा विविध माध्यमाद्वारे त्यांनी विद्यार्थ्यांना सुरक्षित स्पर्श कसा असतो, असुरक्षित स्पर्श कसा असतो हे विद्यार्थ्यांना अतिशय पद्धतशीर समजावून सांगितलं. आणि विद्यार्थी पण मी इयत्ता 5वी शिकत आहे. शेख सर यांनी गुड टच, बॅड टच असे शिकवले. कुणावर अन्याय होणार, कुणासोबत कसं वागायचं असे शिकवले आहे. तो कराटे सुद्धा शिकवली. माझे नाव प्राजक्ता वीरेंद्र मुटकोळे आहे. शाळेचे नाव मी इयत्ता 5वी शिकत आहे. तर यांची आम्हाला माहिती नव्हती. सरांच्या विविध उपक्रमाने आम्हाला ही माहिती मिळाली. धन्यवाद. प्राप्ती मुटकोळे आहे. मी 4था शेख सर यांनी आम्हाला गुड टच, बॅड टच याची माहिती दिली आहे. सर्व समजली आहे, लक्षात बसली आहे. कराटे शिकवले आहेत. सुरक्षेसाठी 1098 फोन नंबर साठी 1098 नंबर सुरक्षेसाठी दिला आहे. हे सर्व आम्हाला कळलं त्याबद्दल धन्यवाद. नमस्कार, माझं नाव सुशील दत्तात्रय शहाणे. मी जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा वरुड बिबी येथे सहाय्यक शिक्षक या पदावर कार्यरत आहे. आमच्या शाळेतील विषय शिक्षक श्री तय्यब सर यांनी जवळपास शाळा सुरू झाली तेव्हापासून ऑक्टोबरपर्यंत, जुलै ते ऑक्टोबरपर्यंत आमच्या शाळेमध्ये लैंगिक बालशिक्षण या विषयावर नवक्रम राबविलेला आहे आणि अतिशय प्रभावीपणे त्यांनी हा उपक्रम राबविला.
यामध्ये त्यांनी उपक्रम राबविताना अनेक छोटे छोटे उपक्रम, प्रात्यक्षिके, ओव्हरहेड प्रोजेक्टर आणि अनेक शैक्षणिक साहित्य या माध्यमातून त्यांनी विद्यार्थ्यांना लैंगिक शिक्षणाचे धडे दिले। यामध्ये गुड टच कसा असतो, बॅड टच कसा असतो, कोण लोक आपल्या आजूबाजूला असणारे कोणते लोक आपल्यासाठी सुरक्षित आहेत, कोणते असुरक्षित आहेत हे कसं ओळखायचं आणि कोणाचा स्पर्श गुड टच आहे का बॅड टच आहे हे कसं ओळखायचा याचं अतिशय सविस्तरपणे आणि प्रॅक्टिकल स्वरूपात सरांनी विद्यार्थ्यांना नॉलेज दिलं। त्यामध्ये इयत्ता 1ली ते 8वीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांचा समावेश होता। खूप छान पद्धतीनं त्यांनी एक सुंदर पद्धतीने या सर्व उपक्रमांचं आयोजन करून पिरियड सिस्टमॅटिक पद्धतीनं त्यांनी विद्यार्थ्यांना लैंगिक शिक्षणाचे धडे दिलेत आणि आज रोजी आमचे विद्यार्थी त्यांना लैंगिक शिक्षणाविषयी जागृती त्यांच्यामध्ये निर्माण झाली। इमर्जन्सीमध्ये कोणत्या नंबरला कॉल करायला पाहिजे, हेल्पलाईन नंबर असो, पोलीस नंबर असो किंवा महिला सुद्धा त्यांनी विद्यार्थ्यांना याची माहिती करून दिली आहे। शाळेमध्ये एक तक्रार पेटी सुद्धा त्यांनी ठेवली आहे। यामध्ये विद्यार्थ्यांच्या अडीअडचणी तक्रारी त्यांनी टाकायच्या आणि त्यावर काय उपाययोजना करता येईल, त्या तक्रारीचं सोल्युशन कसं करता येईल हे शेख सर अतिशय योग्य पद्धतीनं हे आमच्या शाळेमध्ये सोडवित असतात। अशा पद्धतीनं सरांनी खूप छान पद्धतीनं हा उपक्रम राबवला। त्यांच्या या नवक्रमाला आमच्या सर्व सहाय्यक शिक्षकांचं हार्दिक शुभकामना आहे आणि त्यांना या उपक्रमाच्या पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभकामना देतो। नमस्ते।